दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। कळवण तालुक्यातील गेल्या 5 दिवसांपूर्वी कनाशी आश्रमशाळेत विद्यार्थिनींना विषबाधा सदृश्य लक्षणे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। ती घटना ताजी असतानाच आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी चनकापूर आश्रमशाळेत इयत्ता 3रीत शिकत असलेल्या रोहित विलास बागुल राहणार सर्लेदिगर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली। या विद्यार्थ्याला काल आजारी आहे म्हणून शाळेतून पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते। त्यानंतर पालकांनी उपचारासाठी नेले असता त्याचा अचानक मृत्यू झाला आहे। पालकाच्या म्हणण्यानुसार हा विद्यार्थी गेले 10 ते 15 दिवसापासून आजारी असावा। त्याची कल्पना सुद्धा शाळेकडून देण्यात आली नाही, तसेच त्याला दवाखान्यात देखील शाळेकडून नेण्यात आले नाही, म्हणून त्याच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार अधीक्षक, मुख्याध्यापक व शाळा प्रशासन आहे। कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी या घटनेबाबत चनकापूर आश्रमशाळेत एकच जनाक्रोश केला आहे। या घटनेची माहिती मिळताच आश्रमशाळेत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। संतप्त कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बालकाचा मृतदेह थेट मुख्याध्यापक कार्यालयात आणला आणि जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पवित्रा घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान परिस्थिती हाताळण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पवार, प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र टेंबेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, तहसील प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान तब्बल 3 तासानंतर प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी घटनास्थळी आल्याने मैताच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केला व जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर आयुक्त दिनकर पवार यांनी संबंधित अधीक्षक व मुख्याध्यापक यांचे तात्काळ निलंबन व घटनेची सखोल चौकशी करण्याची माहिती दिल्यानंतर व प्रशासनाने शांततेचे आवाहन केल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अभोना ग्रामीण रुग्णालयात नेला। याबाबत अभोना पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट वनी दिंडोरी। बोला। रोहित विलास बागुल राहणार सर्लेदिगर हा चनकापूर आश्रमशाळेत इयत्ता 3रीला होता। त्याची तब्येत शुक्रवारपासून बिघडलेली होती आणि शिक्षकांना माहिती होतं, तरी शिक्षकांनी दुर्लक्ष करून आणि पाल्याला म्हणजे त्याच्या वडिलाला फोन करायला लावत होते, तरी शिक्षकांनी अध्यक्षांनी फोन करण्यास नकार दिला आणि काल जास्त तब्येत बिघडली आणि गावातला एक माणूस होता गुलाब महाले म्हणून, त्याच्या ताब्यात तो मुलगा दिला आणि घरी संध्याकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान तो आला घरी घेऊन आणि त्याची पहिलेच खूप तब्येत बिघडलेली होती। पण काय झालं, शिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळं त्याची तब्येत जास्त बिघडल्यामुळे आणि खेड्यात असल्यामुळं त्याला दवाखान्यात लगेच घेता आलं नाही आणि आज सकाळी 11 साडे 11 वाजता त्याचे निधन झालं।